हाय नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. पुन्हा घेऊन आलो एक नवीन व्लॉग, नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. आलेलो आहे आपण कोकणामध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो. द रिझन बिहाइंड आय स्टार्टेड लेट, कारण का खूप धावपळ झाली. ट्रेन होती काल रात्री 11:15ची आणि सकाळी 4:30ला शिफ्ट झाली. त्यानंतर मी झोपलो. त्यानंतर आता गाडी एवढी स्लो आहे आणि कंटाळलेलो आहे गाडीमध्ये. तर बोललो तर काय टाईमपास करायचा, तर आपण ब्लॉग चालू करूया. तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आपल्याबरोबर आहेत आता माझी बहीण स्मिता, अनिकेत ॲज ऑलवेज, आणि बघा याची फालतूगिरी बघा काय चालू. आणि आपले नेहमीचे मेंबर, शुश्रूषा हॉस्पिटलमधून रिटायर झालेले आपले छोटे काका सुरेश पवार यांचं स्वागत करतो मी. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सहपत्नी सहचारिणी स्नेहल सौभाग्यवती पवार, भाग्यवान. आम्ही तिला आवडीने नंदा, अन्नी, मी अन्नी बोलतो तिला. आणि हिचं बघा काय चालू आहे, नुसता खायचा. तर आपण आता चाललेलो आहे कणकवलीमध्ये. आणि कणकवलीमध्ये आपण बोर्डवे गावी चाललो आहे. माझ्या बहिणीचं सासर आहे. आता आम्हाला वाटतं की का दिली आम्ही तिला इथे एवढं लांब. तर ठीक आहे, आता काय झालेलं आहे. हा माणूस 3 वर्षामधून पहिल्यांदा चालला आहे बहिणीच्या घरी. तिला लाज वाटली पाहिजे. गजब बेइज्जती है. हां, आता आम्ही वाट बघतोय रत्नागिरी यायची. त्यानंतर आम्ही काय खाल्लेलं नाही आहे, वडापाव खायचा आहे. वडापाव घेऊया. हां थांबा, याला काहीतरी बोलायचं. हे काचो, आम्ही कांचो. आणि कांजूचो. तर आपल्याला लागलेली आहे खूप भूक. आपण रत्नागिरीला उतरूया, धावत जाऊया. गरम गरम वडापाव घ्यायचे. प्लॅन अशी आहे, गरम गरम वडापाव घेऊया, खाऊया आणि नंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असालच. चलो भेटू. सलीला सलीला जायचा सलीला डिक्की टिक्की रे डिक्की टिक्की रे डिक्की टिक्की. ओके, अशीच फालतूगिरी करत राहा. भेटूया पुढे. आता बघा आम्ही इथे थांबलेलो आहे आणि बाहेर ऊन आहे. भोकेला पोचलेलो आपण. अरे विलीनने दाखवलंच नाही, आमचे भाऊजी हा लाडके. भाऊजी या भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी. का तुम्ही घेतला घर एवढा दूर भाऊजी. कनकावली. बघा तिकडे रत्नागिरी आहे का? रत्नागिरी अशी गेली तर आतापर्यंत पोहोचलोच आपण. आपल्या रत्नागिरीला उतरायचं आहे आणि ट्रेन काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आत्ता येईल, नंतर येईल, तेच चालू आहे. सगळ्यांना लागलेल्या आहेत भुका. काय करायचं, माणसं झोपली. हे बघ वाट बघून बघून वडापावची वाजलेले आहेत सारखे. यांचे 2 वडापाव चालू आहेत. आता 6 वडापाव घ्यायचे. पावभाजी किधर से लाएगा रे भाई. रत्नागिरी या रे लवकर, रत्नागिरी. और 2 घंटा रेडी रहो. गाडी आता रत्नागिरीला पोचते. सगळे वडापाववाले कसे चढतात बघा. काम चालू आहे, प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. आणि रत्नागिरीचे आंबे बघा. आपण आता उतरूया. लगेच वडापाव नाही, सँडविच नाही, वडापाव काय बघा. चल ये लवकर. जरा वडा गरम आहे. वडा गरम आहे का? आपल्या इकडून जायचं आहे. वडापाव घेतलेला आपण. आणि हे बघ मंडळी दिसतात का माहिती नाही.
नाही दिसत आहे. चाय चाय बढ़िया चाय चाय हे बघा चाय टेंशन के चाय चाय इडली. ए इडली यम यम काकडी काकडी. काकडी खाल्लेली, काकडी खायला या. चहा मिळालेली आपल्याला. चहा प्यायला म्हणजे विली मोठा आहे. हा. मस्त आहे चहा. तर मित्रांनो आता बघा वडापाव खातोय सगळेजण, काकडी खातोय, कोकम सरबत. कोकम सरबत, हा काय खातोय त्यालाच माहित. पाव. मी पण खाते वडापाव आणि चहाचा आस्वाद. इडली बघा, इडली बघा. आमची इडली मागवलेली, आम्ही इडली खाणार आता. चटणी टाका ना दादा याच्यात. हे बघा चटणी बघा. संपवून टाका असेल इडली ती बघा. चटणी. हे बघ इडली सही आहे. देतो मी, फक्त सांडू नका एवढं करावं. तुम्हाला देऊ का? साहेबांना सबस्क्राईब करा आपण. हा इडली बघा. तुम्हाला हे घ्या, साहेबांना साहेबांना पैसे काढा फक्त. सच मुंबईकर. नाही अरे सबस्क्राईब केल्यावरती चॅनलचं नाव सांगा म्हणजे मी पण ठेवतो टेक्स्टला. सच सच मुंबईकर. ओके थँक्यू सर. चला चला बाय बाय. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही मडगाव एक्सप्रेस मध्ये बसलो आहे. ट्रेन भरपूर सोबत आहोत, मजा येते. दादाचा पेज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल फुटू द्या. 1 मिलियन सबस्क्रायबर. 1 मिलियन सबस्क्रायबर. थंडी लागली. सच मुंबईकर. त्यांना घे त्यांना. तुमचं जरा पोट झाका. दादा आपल्या पेजचं नाव काय? सच मुंबईकर. सच मुंबईकर. सच मुंबईकर. मुंबईकर. 9 फोन. आता आपले 9 सबस्क्रायबर वाढणार आहे तिकडे. सबस्क्राईब करा. आदर्श 5851 यांना पण फॉलो करा. आदेश. आदर्श 5851 मी पण ट्राय करतोय कॉन्टेंट. अरे कर ना बिंदास, त्याला काय पैसे नाही लागत. तर मित्रांनो आता आपण उतरतोय कणकवली स्टेशनला. हे बघा पाठी, सामान बघा किती, सामान बघा. हे बघा सामान बघा किती येते. याच्यावर एक बॉडी पण आले. खूप कंटाळा आला. अखेर शेवटचा कणकवली आलं बाबा एकदाच. अशी मजा आहे नाचायचं. नाचो टॉयलेट. काकूला पण घ्या नाचायला. काकूला घे काकूला. ए दादा काकूला घ्या काकूला. काकूला घ्या. या ताई आम्हाला डान्स करायचा. काकू बोलतात. आम्हाला डान्स करायचा आहे का, हे करायचं आहे डुक्कर पाळायला. मला डुक्कर पाळायला काम करायचंय. दादा मी करतो मला मी से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही ही रहना. ये महीना पिंजरा बनाया. हाँ. ये महीना पिंजरा बनाया सोने का. सोने का. नाही ना. लगाया चांदी का. थँक्यू. मोरया. थँक्यू. आणि किती हळदीला बोलव ना. आम्ही आता उतरलेलो आहे. बघितलं ना किती मजा केली आम्ही. कणकवलीला उतरलेलो आहे. 1.5 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही खाली उतरलेलो आहे.
आता लवकर पोचूया घरी आणि बघूया आता काय कुठली गाडी आली की आपल्याला घ्यायला. मंडळी बघा आपली कशी चालतात. आपण कणकवलीला उतरलं आणि बोर्डवे गावी जायचं आहे. इथून अर्धा तासाची जर्नी आहे. चलो. स्थानिक फूड स्टॉल आहे. इथे काहीतरी आंबे मिळतात, काय पुरणपोळी मिळते, ते घेऊया. पावसकर टी स्टॉल कणकवली. कोकण मेवाचे इथे आलं. काय घेतो विलीन? कोकम सरबत. कोकम सरबत प्यायला काय काय मिळतं? मस्त आहे रे. ते किती घेऊ इथे 10 रुपये. कोकण मेवा 20 पाहिजे. आपण आता किती घेतोय? 20. आणि थंड पाण्याची बॉटल पण घेऊया आपण. एक फोटो आपण असा काढूया. इथे फोटो काढूया. हे बसा लवकर चला. मी काढतो सेल्फी. ये चौका लवकर इकडे बघ. 1 2 3. चला. हे बघा बोजा बिस्तारा बघा आपला. आपली गाडी आलेली आहे समोर. ठीक आहे. आता सामान टाकूया आणि निघूया. आपण आता पोहोचलेलो आहे बोर्डवे. अन्नी खुश दिसते मला. सायली कुठे आहेस तू ग? हरवलीस की काय सायली? बोर्डवे मधलं मंदिर बघा. गरम होऊ नये, लिकेज होऊ नये म्हणून कोरडं टाक. ही गावची शाळा आहे. कुठे आहे ही? ते 5वी. ही बघा किती सुंदर शाळा आहे बघा. केंद्र शाळा बोर्डवे नंबर 1. आपण घरी पोहोचलेलो आहोत. पोहोचलेलो आपण बोर्डवे गावी. बाबा हे बघा गावी पोहोचलेलो आहेत. अडकलेले आहेत हे वाटतं. हे बघा हे लग्नाचे वराडी बघा. हे बघा आमच्या बहिणाबाईची पूजा चालू आहे. वेलकम चालू आहे. वेलकम. हे तुम्हाला सगळ्यांना दिसेल आता यूट्यूबला. खाव चला चल. अंघोळ चालतं. अंघोळ तेवढं चालतं. हे बघा आपलं सामान बघा. सगळे पोचलेले आहोत सुखरूप. चला आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आता इथला हा फर्स्ट पार्ट आपण इथेच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पार्ट 2मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. घरी जरा पोचले निवांत.